आपल्या खांद्यांचे झाले एक्सरसाइज, आपल्या हातांनाही आपण फ्री करून घेतलंय. आता आपल्या मानेची एक्सरसाइज करू श्वासाच्या सोबत. सो ब्रीथ इन, डोळे उघडे ठेवायचे आहेत आणि उजव्याच्या डाव्या बाजूला जितकं मागे बघता येईल तितकं ब्रीथ आउट. दुसऱ्या दिशेला ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ब्रीथ इन, आउट. ब्रीथ इन आणि आउट. आता वर आणि खालती. ब्रीथ इन, वर बघताना ब्रीथ इन, समोर वाटलं की ब्रीथ आउट. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट. आपल्या कानाला खांद्यांना टच करायचं आहे. ब्रीथ इन, आउट. इन, आउट. इन, आउट. इन अँड आउट. आता मानेला गोल फिरवायचा आहे श्वासाच्या सोबत. डोकं जेव्हा आपल्या नजर जेव्हा वर आहे किंवा आपलं डोकं मागच्या भागाला तेव्हा श्वास आत. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट. आणि विरुद्ध दिशेला ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ब्रीथ इन, आउट. ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट. ओके, आपले मान मोकळी झाली आहे, खांद्यांचे व्यायाम झाले आहेत. तर आता आपल्या अप्पर बॅकचा जो व्यायाम आहे तो खूप चांगला होईल. आणि आपल्या अप्पर बॅकचा व्यायाम म्हणजे YWTLI. तर लेट्स स्टार्ट. दोन्ही हात वर, दोन्ही हात वर आणि एक वायचा आकार बनव आणि हाताचा पंजा समोरच्या दिशेला आणि श्वास घेत घेत दोन्ही हातांना मागे न्यायचा आहे. ब्रीथ इन, आता दोन्ही कोपरे खालती डब्ल्यूचा आकार आणि लेट्स स्टार्ट. ब्रीथ इन, दोन्ही हात बाजूला टीचा आकार. ब्रीथ इन, आता कोपरे आपल्या कमरेच्या जवळ. एल आणि उलटा एल आणि सुरू करायचं आहे. ब्रीथ इन, आणि आता आय. दोन्ही हात मागे लॉक करायचे आहेत आणि दोन्ही हातांना खालती मागे ओढायचं आहे. श्वास घेऊन डोकं वर. ब्रीथ इन आणि आउट. आता हाताला वळवायचं आहे. ब्रीथ इन, नॉर्मल. ब्रीथ इन आणि हात वळवून. ब्रीथ इन, ब्रीथ इन आणि ओके. आणि शेवटचा जो व्यायाम आहे तो भिंतीशी करायचा आहे. पण आता आपण कॉमन व्यायाम करतोय म्हणून समजायचं आपल्या समोर भिंत आहे आणि भिंतीवर आपला हात आपण वर घेतलाय. उजवा हात वर आणि खेचायचा आहे तो जितका वर नेता येईल. आणि मग श्वास आत घेऊन आपल्या दंडाच्या मागून बघायचं आहे. ब्रीथ इन, 5च्या काउंट पर्यंत. ब्रीथ इन, ब्रीथ इन, ब्रीथ इन, छानपैकी आपला
अप्पर बॅकही झाली, लोअर बॅक झाली, आपल्या पायांचे सगळे व्यायाम झाले, हातांचे बरेच झाले. तर आता खालती बसू, सुखासन. आणि आता सुरू करू थोडेसे हातांचे व्यायाम. आज पूर्ण करायचे म्हणून हातांचे करून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण करू थोडंसं कणिक मळणं. सो लेट स्टार्ट. छानपैकी पुऱ्यांची कणिक करायची आहे. आणि आता करू कपडे पिळणं. आणि अजून हातांचे 2-3 व्यायाम आहेत तेही करू. दोन्ही हात समोर आणि हात दोन्ही खालती, पंजे दोन्ही खालती आणि पूर्ण वर. डाऊन अप, डाऊन अप, डाऊन आणि अप, डाऊन अप. दोन्ही हात साईडला घ्यायचे. डाऊन अप, down, up, down, up, down, up. आता डोक्याच्या वर. in, out, in, out, in, out. आणि समोर डान्सची पोझिशन. डाऊन अप, डाऊन अप, डाऊन अप अँड ओव्हर. 1-2 श्वास घेऊन घेऊ, कारण की ह्याच्या पुढचा जो व्यायाम आहे तो थोडासा अजून किंचित डिफिकल्ट आहे, खूप नाही. तर रेडी. दोन्ही हातांच्या घट्ट मुठ बंद करायची, अगदी टाईट. दोन्ही हात समोर. डाऊन अप, डाऊन अप, डाऊन अप, डाऊन अप. दोन्ही हात बाजूला. डाऊन अप, डाऊन अप, डाऊन अप. डोक्याच्या वर. इन आउट, इन आउट, इन आउट. आणि डान्स पोझिशन. डाऊन अप, डाऊन अप, डाऊन अप अँड ओव्हर. आता तिसरा जो व्यायाम आहे तो ह्याच्यापेक्षा थोडा अजून एक स्टेप पुढे. तर एक श्वास घेऊन घेऊ. त्याला मी नाव दिलेलं आहे डेव्हिल स्ट्रेच. तर करू आता डेव्हिल स्ट्रेच. तर दोन्ही हात समोर आणि पाची बोटं एकमेकांपासून आणि शरीरापासून जितके दूर ओढता येतील तितके दूर. आणि खालती वर, खालती वर, खालती वर. साईडला नेऊन खालती वर, खालती वर, खालती वर. डोक्यावर घेऊन. इन आउट, इन आउट, इन आउट. आता डान्स पोझिशन. डाऊन अप, डाऊन अप, डाऊन अप अँड ओव्हर. चला आता अजून 2 आपले व्यायाम राहिलेले आहेत ते आपण करू. तर पहिला व्यायाम आहे तो आपल्या स्ट्रेचिंगचा. जेव्हाही हाताला आपण कोणत्याही मसलला एक्सरसाइज देतो तर त्याच्यानंतर स्ट्रेचिंग करायचं. तर आपला एक हात कोपऱ्यापासूनही सरळ आणि दुसऱ्या हाताने आपल्या बोटांना धरायचं आहे आणि मागे ओढायचं आहे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. दुसरा हात. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आरामात. या एक्सरसाइजचा फायदा जसं मी ऑलरेडी सांगितलं आहे,
आपल्याला जो ॲक्यूट कार्पेल सिंड्रोमचा त्रास होतो तो ह्या रेग्युलर व्यायामाने होणार नाही कधी. तर दुसरा करू, आपल्या दोन्ही हातांच्या मुठी एकमेकांना लावायच्या आणि हे हाडं एकमेकांना टच आणि श्वास आत घ्यायचा आहे आणि दोन्ही हातांना सरळ करायचा आहे. मूठ एकमेकांना चिकटलेलीच राहील. 1 2 3 हात सरळ करायचा प्रयत्न. 4 आणि 5. ओके, हे झाले आपले हातांचे पूर्ण व्यायाम. आपल्या मानेच्या स्ट्रेंथसाठी करू आता. तर एक हात कमरेवर, एक डोक्याच्या बाजूला, एक दीर्घ श्वास आत आणि दुसऱ्या बाजूला एक दीर्घ श्वास आत बोट एकमेकांमध्ये अडकवून डोक्याच्या मागे, एक दीर्घ श्वास आत आणि आता कपाळावर एक दीर्घ श्वास आत काही दिवसानंतर आपल्या मानेची स्ट्रेंथ वाढल्याचं तुम्हाला फील होईल. आणि आता आपण जे काही 2-3 व्यायाम केले खांद्यांचे आणि मानेचे, त्याच्यामुळे अप्पर बॅकचा प्रॉब्लेम असेल तर तो हळूहळू कमी होईल आणि इनफॅक्ट काही दिवसानंतर तो व्यायाम आपला तो त्रास राहणार नाही. शोल्डरमध्ये जर फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम असेल तर तोही जाईल आणि आपल्या अप्पर बॉडीच्या मुवमेंट्स सगळ्या एकदम छान होतील. मान पूर्ण त्याची हे वाढेल, म्हणजे अँगल बाय विच इट कॅन टर्न. तर चला आता पुढे चलू. याच्यानंतर आता टर्न आहे आपलं डोकं आणि चेहऱ्याचे वेगवेगळे व्यायाम. तर लेट्स स्टार्ट फ्रॉम द टॉप ऑफ द हेड. तर टाळूचा मसाज. आपल्या सगळ्या ब्रेन सेल्सला आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. आणि साईड, जेव्हा आपण चावतो तेव्हा इथलं एक मसल असं वर खालती होतं, त्या भागाला छान चोळायचं आहे. आणि मग बोटांनी आपल्या डोक्यावर तबला. फार सुदिंग वाटतं एकदम. आणि मूठ बंद करून ढोलक. भरपूर घाम आला असेल तर अजून मजा येते आपल्या चेहऱ्याचा व्यायाम करायला. तर सुरू करू आपलं कपाळ. कपाळाचे छान मालिश. आणि डोळे, फक्त डोळ्यांवर दबाव नाही द्यायचा आहे. नाक, तोंड, गाल वरच्या दिशेला छान असं घासून न्यायचं आहे. गरम व्हायला हवे गाल. रक्ताचं तिथे प्रवाह सबक्युटेनस लेवलवर एकदम छान व्हायला हवं. गळा खालून वर असं ओढायचं आहे घासल्यासारखा. मान, आपण जे आधी व्यायाम केलेत मानेचे, तर हे आपण इन अ वे मानेला फ्री करण्याचा किंवा त्याला रिलॅक्सिंग करायला करतो आहोत सोबत. आणि खांदे. आता येऊ आपल्या चेहऱ्यावर, आपल्या कानावर. सो लेट्स स्टार्ट. आपल्याला कानाचा पडदा एकदम मुलायम करायचा आहे, म्हणजे श्रवण शक्ती चांगली राहील. तर खालती ओढायचं आहे कानाची पळी आणि वर. साईड आणि कानाच्या समोर जो छोटासा भाग आहे त्यालाही दाबून ओढायचं आहे. आणि आता आपला अंगठा, तर्जनी बोट आणि मधल्या बोटाने आपल्या कानाचं छान ॲक्युप्रेशर. आपल्या शरीरावर एकूण 669 ते 1000 प्रेशर पॉईंट्स आहेत आणि त्या प्रत्येक प्रेशर पॉईंटच्या संबंधित
शरीरातला एक एक अवयव आहे. तर आपण ऑलरेडी आपल्या पायांचं ॲक्युप्रेशर केलेलं आहे. आता कानाचं झाला, चेहऱ्याचं झाला, त्याच्यानंतर आपण हातांचा करू. म्हणजे पूर्ण ॲक्युप्रेशर पॉईंट्स कव्हर होतील. चला, आपले कान झाले. आता डोळ्यांचं सुरू करू. अंगठा आणि मधल्या बोटाने आपल्या डोळ्यांच्या मधला जी गाठ आहे त्याला हळूहळू मालिश करायची आहे, गोल गोल फिरवून. आणि पाची बोटं एकत्र करून आपल्या आयब्रोज, भुवयांवर दाबायचं. इथे आपलं सायनसचे पॉईंट्स आहेत आपल्या बोटांवरही, आणि आपल्या भुवईच्या तिथेही म्युकस जमा होण्याची टेंडन्सी असते, आणि तिथे ते जमा झालं की आपल्याला सायनसचा त्रास होतो. तर या व्यायामाने तो त्रास निघूनच जाईल. तसंही आपण प्राणायाम करतो आहोत, त्याच्यामुळे सायनसचा प्रॉब्लेम हा एका महिन्याभरात, 2 महिन्यानंतर परमनंटली जाईल. टेम्पररी नाही, परमनंटली. कोणत्याही सीझनमध्ये सायनसचा त्रास होणार नाही. चला, डोळ्यांना आता आपण थोडासा रक्ताचा प्रवाह वाढायला ब्लिंकिंग करू. रॅपिड ब्लिंकिंग. लेट्स स्टार्ट. 60 टाइम्स. 1 10 20 30 40 50. ओके, अँड 60. आता आपले डोळ्यांचे मसल्स व्यायाम करायला तयार आहेत, छान गरम आहेत. तर लेट्स टेक ॲडव्हान्टेज ऑफ इट. दोन्ही हात समोर, हातांच्या मुठी, अंगठा सरळ वर, दोन्ही हात बाजूला, मान सरळ, आणि डोळे फक्त फिरवून लेफ्ट राईट. अंगठ्याला गोल फिरवलं तर नीट दिसतोय लेफ्ट राईट, लेफ्ट आणि राईट. आता 45 डिग्रीज लेफ्ट राईट. हळूहळू मागे न्यायचं आहे. राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट आणि राईट. विरुद्ध दिशेला 45. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट आणि लेफ्ट. दोन्ही हात खाली. अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप अँड डाऊन. आता गोलाकार फिरवायचे आहेत आपले डोळे, क्लॉकवाईज आणि काउंटर क्लॉकवाईज 4-4 वेळा. तर लेफ्ट अप, राईट डाऊन, 2 3 आणि 4. विरुद्ध दिशेला 1 2 3 आणि 4. आता आपल्या नाकाचं टोक दोन्ही डोळ्यांनी बघायचं आहे, आणि समोरचं एखादी वस्तू, छोटीशी वस्तू. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 आणि 2. आणि आता आपल्या हे झालं आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मसल्सला फोकस करण्याचा व्यायाम. आणि आता आपल्या बाहुली जी आहे डोळ्यातली, त्याला मोठं आणि छोटं करण्याचा व्यायाम. तर डोळे गच्च बंद करायचे आणि 7 उघडायचे आहेत. सो लेट्स डू इट. 1 अँड 2. पूर्ण उघडायचे आहेत. 1 आणि पूर्ण 7. 1 आणि 2. चला, डोळ्यांना जरा हलकं हलकं मालिश करू. ते गरम असे जाणवतील, म्हणजे त्याचा व्यायाम उत्तम झाला आहे. आता आपल्या तोंडाचा करू व्यायाम, जबड्याचा. सो लेट स्टार्ट. 1 2 3 4 5 आणि लोअर जॉ लेफ्ट टू राईट. आणि आता तोंड मुरडून घेऊ. आणि आता हे झाले आपल्या मसल्ससाठी. आणि आता जो आहे व्यायाम जिभेचा, तो आहे आपल्या मेमरीसाठी. विथ एज आपली मेमरी कमी होते, पण तिला जर रिटेन करायचं असेल तर आपल्या जिभेला व्यायाम द्यायचा असतो.
तर जीभ पूर्ण बाहेर काढून लेफ्टला टच करायची, राईटला असं 5 वेळा, आणि वर मग आपल्या नाकाला आणि खालती नेऊन अनोटीला असं 5 वेळा. लेट्स डू इट. आणि वर आणि खालती. आणि आता करू खेचरी मुद्रा. लुक इनवर्ड. आपल्या जिभेला वळवायचं वरच्या भागाला. आपला आतला वरचा भाग, टाळू जो आहे तो कडक असा लागेल. मग अजून जी मागे न्यायची, मऊ भाग लागेल, अजून नेऊन आपल्या गळ्यापर्यंत न्यायची आहे. प्रयत्न करून हळूहळू जाईल. आणि मग श्वास आत आणि बाहेर 3दा घ्यायचा आहे, आणि तेव्हा हवा आपल्या जिभेच्या टोकावर लागण्याचं फील करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. ब्रीद इन. खेचरी मुद्राही झाली आपली. त्याच्यामुळे आता आपला बाकीचा सगळा व्यायाम झालाय. आणि आता आपण येऊ प्राणायाम. तर सगळ्यात पहिले प्राणायामचे डायनॅमिक भाग, त्याच्यानंतर आपण थोडासा आराम घेऊ, आणि मग आपल्या शरीर, आपलं मन, या सगळ्यांना शांत करायला आपण योगनिद्रा फॉलोड बाय द बॅलन्स 3 प्राणायाम करू. सो लेट स्टार्ट. सगळ्यात आधी भस्त्रिका. डीप इन्हेलेशन 30 वेळा करणार आहोत. आपल्या लंग्सची आपल्याला कॅपॅसिटी वाढवायची आहे, आणि अगदी खालपर्यंत जितक्या एअर बॅग्स आहेत, अल्व्हिओलाज आहेत, त्या सगळ्यांना व्यायाम द्यायचा आहे. तर आपला आपोआपच स्टॅमिनाही वाढेल आणि ऑक्सिजन आपल्या ब्लडला जास्त मिळेल. सो लेट स्टार्ट. ब्रीद इन. आपल्या छातीचा पिंजरा किंचित थकल्यासारखा वाटेल, आपलं डोकं किंचित हलकं झाल्यासारखं वाटेल, बट डोंट वरी, इट इज व्हेरी नॉर्मल. पण ह्या 30 डीप इनहेलेशनमध्ये आपण आपल्या प्रत्येक अल्व्हिओला 200 मिलियन अल्व्हिओलाज आहेत, आपण सगळ्यांना ॲक्टिवेट केलेलं आहे. आणि अशा रेग्युलर ॲक्टिवेशननी ते अलर्ट राहतील, ॲक्टिव्ह राहतील, आणि रक्ताभिसरणाची जी प्रोसेस आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साईड सोडणं आणि ऑक्सिजन घेणं, याची कॅपॅबिलिटी आपली वाढेल. त्याचे फायदे काय तर सिंपल आहे. आपण एखादी कोणता जिना चढतो तेव्हा थकल्यासारखं होतं,
तर थकणं तर सगळ्यांना होईल, हरकत नाही, पण कोण लवकर रिकवर होतो त्याची तब्येत जास्त चांगली, त्याची लंग कॅपॅसिटी जास्त. लॉंग डिस्टन्स धावताना काय तुमचं लंग्स तुम्हाला साथ देत आहे का? लॉंग डिस्टन्स वॉक किंवा कोणतंही काम करताना तुमचं शरीर, तुमचं लंग्स तेव्हा साथ देईल जेव्हा त्याचे छान व्यायाम झालेला आहे आणि सगळे ॲल्व्हिओलस ॲक्टिव्ह आहे. चला, लंग्स झाले. आता त्याच्या बाजूला एक मोठा इम्पॉर्टंट अवयव आहे, हार्ट. तर आपले हात जरा गरम करून घेऊ. आपण हार्टलाही थोडासा व्यायाम देणार आहोत आणि शिवाय हाताचा ॲक्युप्रेशर करणार आहोत. तर हातांना छानपैकी रेडी करू आणि अगदी छान सुरामध्ये आपण विठ्ठलाचं नाव घेऊ. सगळ्यांना प्रसन्न व्हायला हवे. सो लेट स्टार्ट. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. आणि आता टॉक टॉक सोबत कंटिन्यू करू. बोटांच्या मध्ये पंजाचा बाहेरचा भाग, मनगट, अंगठ्याचा भाग, हाताचा मागचा भाग, दुसरा हात, पाची बोटं एकत्र करून आणि दुसरा हात, आता मूठ घट्ट बंद करून आपल्या हातावर सगळे जे प्रेशर पॉइंट्स आहेत त्यांना आपण ऍक्टिव्हेट करतो. दुसरा हात, फोरआर्म, आता पंजा उघडायचा आहे आणि असं खोलगट भाग करायचा आहे पंजाचा आणि कोपऱ्याचा आतला भाग. अप्पर हँड, आणि हाताला मागे ठेवून पंजा उघडून आपल्या बगलेत दुसरा हात, आणि कोपऱ्याचा आतला भाग, अप्पर आर्म,
आणि बगलेत. आणि मनगट एकमेकांना लावून नख एकमेकांवर हलके हलके घासायचे. आणि अगदीच दोन्ही हात बाजूला. आणि हातांमध्ये जे झिंझिण्या येतात त्याचा अनुभव आणि आनंद घ्यायचा. या झिंझिण्या येतात याचाच अर्थ आपल्या हातांमध्ये रक्ताचा प्रवाह खूप उत्तमरित्या चालू आहे. आपण सगळ्या ॲक्युप्रेशर केलेला आहे हाताचा, त्याच्यामुळे शरीरातल्या प्रत्येक अवयव याला कुठेही प्रॉब्लेम असेल तर त्याला जे योग्य हॉर्मोन्स किंवा एन्झाईम्सची गरज आहे ते आपले पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमस सिक्रेट करून त्यांना इम्प्रूव्ह करतील. आणि हात खालती घेऊ. चला, आपले 2 प्राणायाम झाले. आता तिसऱ्यावर येऊ, ते म्हणजे आपला घसा, जिथे आपले थायरॉइड ग्लँड आहे. तर त्याच्यासाठी उज्जाई करू आणि सोबत करू आपण अपान वायू मुद्रा. आपलं इंडेक्स फिंगर अंगठ्याच्या बेसमध्ये, आपलं मधलं बोट आणि रिंग फिंगर आपल्या अंगठ्याच्या टोकावर आणि करंगळी सरळ ताठ बसायचं आहे. आणि घसा कन्स्ट्रिक्ट करून, बारीक करून श्वास आत आणि बाहेर सोडायचा. बाहेर सोडताना आपलं पोट, पाठ आणि छाती यांना घट्ट करायचं आहे आणि घसा मात्र शिवाय बारीक ठेवायचाच आहे. तर सुरू करू. 5 वेळा ब्रीद इन, आपल्या घशाचा संबंध आपल्या कानाने ऐकण्याची शक्ती आणि बोलण्याची शक्ती अर्थात कम्युनिकेशन स्किल्स सोबत आहे. आणि म्हणूनच हा उज्जयी हा व्यायाम थायरॉइडच्या शिवाय आपल्या कम्युनिकेशन स्किल्ससाठी खूप चांगला आहे. त्यामुळे हा व्यायाम दिवसातनं 2 वेळा करता आला, 3 वेळा करता आला तर जरूर करा. आता आपण पुढे जाऊ आणि आपण आता करू रॅपिड ब्रिदिंग, धावणी. शरीरात असलेली सुप्त शक्ती जागृत करायची. आणि कित्येक वेळा असं होतं की आपल्याला कमी वेळात जास्त शक्तीची गरज असते. तर आपले लंग्स देऊ शकतात का तेवढी शक्ती? आपलं शरीर देऊ शकतं का तेवढी शक्ती? तर त्याला आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यासाठी. तर 1 सेकंदात 3 ते 4 वेळा ब्रीद इन आउट करायचा आहे. अर्ध्या मिनिटात आपण 100 वेळा करू. सो लेट स्टार्ट. धावणीचा व्यायाम. हात ध्यान मुद्रेत घेऊ आणि सुरू करू रॅपिड ब्रीदिंग इन अँड आउट. ओके. सोबत आपलं पूर्ण ब्रीदिंग सिस्टमही अगदी स्वच्छ होऊन जाते. कुठे काही अडकलेलं असलं तर लागली शिंक किंवा खोकला येऊन ते मोकळं होऊन जातं आणि एकदम श्वास आपला छान हलका होऊन जातो. चला, आता आपलं ते झालं. आणि आता आपण करू आपले लंग्स आणि पोट याच्यामध्ये असतो आपला जो डायफ्राम, त्याचा व्यायाम की जे आपल्या लंग्सला मदत करतात ब्रीथ इन आणि आउट करताना.
आणि सोबत आपण करू सूर्यमुद्रा. आपला रिंग फिंगर अंगठ्याच्या बेसवर, अंगठा त्याच्यावर आणि बाकी तिन्ही बोटं सरळ. आणि पोटात श्वास घ्यायचा आहे आता आपल्या लंग्समध्ये नाही. आणि पोट जितकं मोठं करता येईल, फुलवता येईल तेवढं फुलवायचं आहे आणि 5च्या काउंटपर्यंत धरून ठेवायचं आहे. असं 5 आवर्तनं आपण करू. सो ब्रीथ इन, आणि आता आपण करू कपालभाती. प्राणायामामधला सगळ्यात जो एक्सरसाइज आहे, असं म्हणतात की सगळ्यात बेस्ट असं म्हणता येईल, पण सगळ्यात चांगल्यात अर्थात. व्यायाम होतो पोटाचा, पण ॲक्टिवेशन होतं आपलं विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्राचा. चेहऱ्याचं तेज वाढतं. विशुद्धी चक्रामुळे आपलं कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह होतात. आपलं आज्ञाचक्र ॲक्टिवेट झाल्यामुळे आपला अवेअरनेस वाढतो, अँगर कंट्रोलमध्ये येतो आणि परमानंद, ब्लिस. तर त्याचा आपण करू. पोटाकडे पूर्ण लक्ष आणि पोटाच्या मसल्सनी श्वासाला बाहेर सोडायचं आहे. 1 सेकंदात 1 किंवा जे साधक आहे ते 1 सेकंदात 2 वेळा करू शकतात. तर आपण 1 मिनिटासाठी करू कपालभाती. लेट्स स्टार्ट. कपालभातीचे 1 मिनिटाचे आपण 15 पर्यंत आवर्तन करू शकतो. हा उत्तम व्यायाम आहे आपल्या पोटासाठी आणि शिवाय आपल्या स्पिरिच्युअल एंडेवर्ससाठी. उभं राहू किंवा बसूनही करता येईल. आता आपण करू पोटाचे अजून 2 व्यायाम, अग्निसार क्रिया आणि त्रिवार बंध. पोटातल्या प्रत्येक अवयवाला आपण अक्षरशः घुसळून काढतो. त्याच्यात आपल्या इंटेस्टाईन मध्ये काही जमा झालं असेल, कुठे अडकलं असेल ते निघेल. आपले पॅनक्रियाज, लिव्हर, गॉल ब्लॅडर, स्टमक, स्प्लीन, स्मॉल लार्ज इंटेस्टाईन, किडनीज, ॲड्रिनल ग्लँड, सगळ्यांचं ॲक्टिव्हेशन होतं. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, पूर्णपणे बाहेर काढायचा आहे, श्वासाला बाहेरच ठेवायचा आहे आणि पोटाला आत बाहेर हलवायचं आहे यथाशक्ती. तर सुरू करू. ब्रीथ इन आणि पूर्णपणे बाहेर. अग्निसार क्रिया आणि त्रिवार बंध केल्यानंतर आपली भूक जागृत होते, म्हणजेच आपला जठराग्नी प्रदीप्त होतो. खाल्लेलं अन्न छान पचतं, त्यामुळे अधिक शक्ती. कमी अन्नात जास्त शक्ती मिळते. तर एकदा हा परत करू. त्रिवार बंध. एक दीर्घ श्वास आत आणि पूर्णपणे बाहेर.
1-2 सेकंद थांबून घेऊ, श्वास घेऊन घेऊ आणि करू तिसरा आणि फायनल राऊंड आपल्या अग्निसार क्रियेचा. एक दीर्घ श्वास आत आणि पूर्णपणे बाहेर. ओके, आता आपण करू त्रिवार बंध. 3 बंध. श्वास आत घेऊन पूर्ण बाहेर सोडायचा आहे, बाहेरच ठेवायचा आहे. हे बाह्यांतर त्रिवार बंध आहे. हनवटीला आपल्या छातीशी लावायचं आहे. ते झालं जालंधर बंध. पोटाचा पडदा जितका आत नेता येईल तितका आत न्यायचा आहे आणि वर. ते झालं उड्डाण बंध. आणि आपलं मूलद्वार वर ओढायचं आहे बंद करून. ते झालं आपला मूलबंध. असे 3ही बंध लावायचे आहेत. एक दीर्घ श्वास आत आणि पूर्णपणे बाहेर. आपल्याला हळूहळू 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद होल्ड करता येईल. परत एक आवर्तन करू. जितका आपण श्वास बाहेर काढू तितका आपलं पोट छान आत जाईल. तर एक दीर्घ श्वास आत आणि पूर्णपणे बाहेर. ओके, हे झाले आपले वेगवेगळे प्राणायाम. आणि ह्या प्राणायामांचं वैशिष्ट्य असं की आपण हे सगळे डायनॅमिक वाले पार्ट करतोय, म्हणजेच मुवमेंट्स आहेत, स्ट्रेंथ लावली आहे, म्हणजेच ते आपल्या शरीरासाठी जास्त आहे आणि त्याचा परिणाम आपलं मन आणि आत्मा या दिशेकडे कमी आहे. पण हा एक नियमच आहे. आपलं जर शरीर स्वस्थ राहिलं तर मन जास्त शांत होतं. शरीराची गरज डायनॅमिक्स. बॉडी हॅज टू बी डायनॅमिक फॉर द बॉडी टू बी फिट. आणि मनाचे हे आहे की शरीरही थांबायला हवं, आपले विचारही थांबायला हवे. पण मग ते विचार केव्हा थांबतील? जेव्हा शरीर थकलेलं असेल. त्या थकलेल्या शरीराला आपण म्हणतो आता थांब, आराम कर. आणि मग तेव्हा आपल्या विचारही हळूहळू स्थिर व्हायला लागतात. आणि म्हणूनच तो दुसरा भाग आहे प्राणायामाचा, तो आता आपण करू. त्याच्यात पहिले आपण करू हाचा व्यायाम. त्यात आपलं पूर्ण शरीर आपल्याला क्रमशः टाईट करायचं आहे, ताणायचं आहे. प्रत्येक मसल आपल्याला फील करायचा आहे बॉडीतला, त्याला पूर्ण टाईट करायचं आहे. श्वास आत असेल आणि जेव्हा सहन नाही होणार तेव्हा करून सोडून द्यायचं अगदी एका झटक्यात पूर्ण बाहेर. आणि हाचा व्यायाम झाल्यानंतर आपल्या शरीराला शिथिल सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती जास्त चांगली होते, उत्तम होते. दुसरा एक फक्त सूचना आहे की पोटाच्या व्यायामाच्या बद्दल डूज अँड डोंट्स. की जर कोणाला पोटाचा त्रास असेल किंवा लेडीजसाठी मासिक पाळीच्या वेळी 1 दिवस आधी आणि 1 दिवस नंतर ह्या पिरियडमध्ये साधारण पोटाचे व्यायाम नाही करायचे, ज्याच्यावर पोटावर ताण येतो. त्याच्यानंतर बाकीचे सगळे दिवस आरामात करू शकता. पण हेही सांगू शकतो की हे जर रेग्युलर व्यायाम केले तर आपल्या पोटातल्या सगळ्या प्रक्रिया उत्तम होतात आणि जे काही वेगळे त्रास होतात मासिक पाळीचे तेही कमी होतात, कंट्रोलमध्ये येतात. आणि त्याच्यापुढे जे आपण प्राणायामाचे शेवटचे 3 व्यायाम करतो ते मनाला शांत करतात आणि मन हे आपल्या शरीराला कंट्रोल करतं. त्याच्यामुळे त्याचा अजून फायदा होतो. तर चला आता आपण करू हाचा व्यायाम. सगळेजण झोपून जाऊ पाठीवर.
दोन्ही हात बाजूला. एक दीर्घ श्वास आत. दोन्ही हातांच्या मुठी बंद, मुठी वर ओढायच्या, पायाचे पंजे आत, खांदे घट्ट, मांड्या, बटक्स, पोट, कंबर, छाती, पाठ, मान आणि चेहरा, शरीराचे सगळे अवयव टाईट करायचे. हाच्या व्यायामाच्या नंतर आपल्या शरीराचं शिथिलीकरण एकदम उत्तम होईल. आणि आता प्रत्येक आत येणारा श्वास आपल्याला नवीन शक्ती देईल आणि बाहेर जाणारा श्वास आपला थकवा घेऊन जाईल. एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. आता आपण शरीराचा प्रवास करू, डोळे बंद करून. आपलं पूर्ण लक्ष आपल्या शरीराच्या अवयवांकडे, ज्यांचं नाव मी घेतोय. बोथ द हिप्स, थाईज, knees, calf muscle, ankle, heels, sole and the toes. दोन्ही पायांना पूर्णपणे शिथिल सोडून द्यायचं आहे, जसं त्याच्यात काहीच ताकद नाही आहे. प्रत्येक मसलला एकदम रिलॅक्स करायचं आहे. दीर्घ श्वास आत आणि बाहेर. एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. आता आपलं लक्ष दोन्ही हातांकडे, दोन्ही खांदे, अप्पर आर्म, एल्बोज, फोरआर्म, wrist, palm and the fingers. Relax both the hands completely, पूर्णपणे शिथिल. आणि एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. दीर्घ श्वास आत आणि बाहेर. आता आपलं लक्ष आपले बटक्स अँड जेनायटल्स, जननेंद्रिय, यांना एकदम शिथिल सोडायचं आहे. आता आपल्या कमरेच्या खालचा पूर्ण भाग आणि दोन्ही हात एकदम शिथिल आहेत. एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. आता आपलं लक्ष आपलं पोट, कंबर, छाती, पाठ, मान आणि चेहरा, सगळ्या मसल्सला आता पूर्ण शरीराला एकदम रिलॅक्स सोडायचं आहे, शिथिल सोडायचं आहे. आणि आता हलके हलके श्वास घ्यायचे आहेत. हलका श्वास आत
आणि बाहेर. हलका श्वास आत आणि बाहेर. आता आपण आपल्या श्वसन प्रणालीचा प्रवास करू. आपल्या नासिकेचे अग्र म्हणजे नाकपुड्यांच्या टोकाशी श्वासाला फील करू. हलका श्वास आत आणि बाहेर. हलका श्वास आत आणि बाहेर. आता आपण नासिकेच्या आत श्वासाला फील करू. श्वास आत आणि बाहेर. श्वास आत आता नाकाचा ब्रिज जिथून श्वास वळून आत जातो. श्वास आत आणि बाहेर. श्वास आत आणि बाहेर. आता नासिकेचा ब्रिज आणि घसा याच्यामध्ये श्वासाला फील करू. श्वास आत आणि बाहेर. श्वास आत आणि बाहेर. आता आपल्या फुफ्फुसांमध्ये श्वासाला फील करू. दीर्घ श्वास घ्यायचा फुफ्फुसांमध्ये. श्वास आत फुफ्फुस पूर्ण मोठे करायचे आहेत. दीर्घ श्वास आत आता आपल्या पोटात श्वास घ्यायचा आहे म्हणजे डायफ्राम फील होईल. श्वास आत आणि बाहेर. श्वास आत आणि बाहेर. आता पूर्ण श्वसन प्रणालीला एकदा फील करायचं आहे. श्वास आत नासिकेच्या टोकापासून ते पोटापर्यंत. आता आपण सचेतन निद्रा सुरू करू. योग निद्रा सुरू करू. आपल्या आजूबाजूला होणारे आवाज, पंख्याचा आवाज, लोकांच्या चालण्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, गाड्यांचा आवाज, लोकांच्या बोलण्याचा आवाज आणि माझाही आवाज, या सगळ्यांच्या प्रती आपण सजग राहू. श्वास आत आणि बाहेर. श्वास आत आणि बाहेर. आणि आता कृतज्ञता प्रकट करू. सूर्यदेव जे आपल्याला प्रकाश आणि ऊर्जा देतात. श्वास आत आणि बाहेर. भूमाता जी आपल्याला अन्न, पोषण आणि निवारा देते. श्वास आत आणि बाहेर. या समस्त विश्वातले सूक्ष्म अतिसूक्ष्म कीटाणू, जीवाणू, किडे, पक्षी, प्राणी, झाडं, झुडपं आणि सगळ्या सजीव आणि निर्जीव वस्तू ज्या आपलं वातावरण आपल्यासाठी योग्य ठेवतात,
हलका श्वास आत आणि बाहेर. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, ज्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, आणि आपल्यापेक्षा लहान ज्यांचं प्रेम आपल्याला मिळतं, आपले मित्र, आप्तेष्ट, कुलीग्स, आजूबाजूचे, ज्यांच्यामुळे या जीवनाला अर्थ आहे, या सगळ्यांच्या प्रती आपण कृतज्ञ राहू आणि आज पूर्ण दिवस आपण कृतज्ञतेत घालवू. हलका श्वास आत आणि बाहेर. आता आपल्या दोन्ही हातांची बोटं हलवू, पंजा हलवू आणि दोन्ही हात जवळ, पायांची बोटं, पायांचे पंजे आणि पाय एकमेकांच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करू, तळपाय जमिनीवर, गुडघा वर आणि उजवा हात डोक्यावरून जमिनीवर आणि पंजा आकाशाकडे. आणि आता आपल्या उजव्या कुशीवर आपण झोपू आणि आपली योग निद्रा कंटिन्यू ठेवू. लक्ष आपल्या श्वासाकडे. आता दोन्ही हातांच्या मदतीने आपण उठून बसू, सुखासनात बसू. पाठीचा कणा सरळ, पण त्यात ताण नको. मान सरळ, खांदे एकदम लूज सोडायचे, हात ध्यान मुद्रेत आणि डोळे बंद. आता आपण 3 आवर्तन करू. नाडी शोधन किंवा अनुलोम विलोम. 10च्या काउंटपर्यंत डाव्या नासिकेने श्वास आत आणि 10च्या काउंटमध्ये उजव्या नासिकेने बाहेर. मग उजव्या नासिकेने 10च्या काउंटपर्यंत श्वास आत आणि डाव्या नासिकेने 10च्या काउंटपर्यंत श्वास बाहेर. हे झालं 1 आवर्तन. असे 3 आवर्तन आपण मनातल्या मनात काउंट घेत करू. आपलं तर्जनी बोट आणि मधलं बोट कपाळावर, अंगठा आपल्या उजव्या नासिकेवर आणि सुरू करू. नाडी शोधन, श्वास आत तीन आवर्तन झाल्यावर आपण हात खालती घेऊ आणि आता भ्रामरी करणार आहोत. अंगठा आपल्या कानांमध्ये घालायचा आहे आणि बाकी चारी बोट आपल्या कपाळावर. एक सामान्य श्वास आत आणि बाहेर आणि 3 भ्रामरीच्या आवर्तनांसाठी
एक दीर्घ श्वास आठ, दोन्ही हात खाली, आणि आता आपण करू उद्गीत प्राणायाम अर्थात ओंकाराचा जप. एक सामान्य श्वास आत आणि बाहेर, एक दीर्घ श्वास आत तीन ओंकार झाल्यावर आपली मान थोडी समोर वाकू, डोळे बंद आणि आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे. योग निद्रेनी आपलं शरीराचा पूर्ण थकवा निघून गेलेला आहे. अनुलोम विलोमनी आपला नाड्या बॅलन्स झालेल्या आहेत आणि भ्रामरी आणि उद्गीतनी आपलं मनही शांत झालेलं आहे. अशा स्थितीत आपण ध्यान उत्तम रीतीने करू शकतो. ध्यान अर्थात without any efforts, your ability to be in the state of awareness in the present with the least amount of thoughts coming into the mind, and such state gives you adequate rest to your mind and makes it more efficient. दोन्ही हात जोडून घेऊ.
एक सामान्य श्वास आत आणि बाहेर. एक दीर्घ श्वास आत. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम शांति शांति शांति. दोन्ही हात एकमेकांवर चोळून घेऊ आणि ते गरम झाल्यावर आपले डोळे आणि चेहऱ्यावर लावून आपले डोळे उघडू. ओम.